आता तुम्हाला आजच्या व्हिडिओचा नेमका मुद्दा काय आहे ते समजलाच असेल हेडिंगवरून। 10 आणि 11 ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये सीबीटीची मीटिंग होणार होती, परंतु ती अचानक कॅन्सल करण्यात आली आणि ही मीटिंग नवी दिल्लीमध्ये 13 ऑक्टोबरला घेण्यात आली। ही मीटिंग जेव्हा नवी दिल्लीमध्ये 13 ऑक्टोबरला घेण्यात आली तेव्हा तोंडाने फक्त सरकारकडून आश्वासन देण्यात आली होती। माननीय कमांडर अशोक राऊत आणि त्यांचे आणखी 4 प्रतिनिधी यांबरोबर जेव्हा ही मीटिंग घेण्यात आली तिथेही आंदोलन करण्यात आलं, परंतु आंदोलनानंतर थोड्याच वेळात 5 प्रतिनिधींना BPS 95 पेन्शन धारकांच्या 5 प्रतिनिधींना मंत्र्यांनी आतमध्ये बोलवलं होतं आणि ती मीटिंग घेण्यात आली आणि त्यावेळी तोंडाने आश्वासन देण्यात आली होती, आम्ही हे करू, आम्ही तुमची न्यूनतम पेन्शन इतकी वाढवू, तुमची पेन्शन सरकारच्या विचाराधीन आहे, तुमचा मुद्दा किंवा तुमचं मेडिकल जे कन्सेशन आहे ते सुद्धा आम्ही विचारात घेऊ, DA वाढवायचं विचार, असं तोंडी आश्वासन दिलं होतं। परंतु माननीय अशोक राऊत आणि त्यांचे जे बाकीचे 4 प्रतिनिधी, माननीय अशोक राऊत यांच्या मिळून 5 प्रतिनिधी होतात, असे 4 प्रतिनिधी आणि माननीय अशोक राऊत यांनी सांगितलं की आम्हाला फक्त तोंडी आश्वासन नको आहेत, आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे, असं म्हटल्यानंतर मंत्र्यांनी PS ला सांगितलं की लेखी यांचं जे आश्वासन आहे ते पूर्ण करून द्या आणि त्यावेळी 4 ते 5 मुद्दे सांगण्यात आले होते, परंतु ते तोंडी सांगण्यात आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आम्ही तुमच्या हातामध्ये लेटर देऊ, असं सुद्धा सांगितलं होतं, परंतु तेवढ्या काळात मिळालं नाही। हे लेटर 17 ऑक्टोबरला माननीय कमांडर अशोक राऊत आणि त्यांचे 5 प्रतिनिधी यांच्या हातामध्ये देण्यात आले आणि त्यांनी ते सगळे मीडियाच्या द्वारे एक्सप्लेन सुद्धा केलेलं आहे, परंतु हे लेटर बऱ्याच जणांना अजून समजलेलं नाही, कारण हे लेटर आहे ते इंग्लिश मधून आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना हे लेटर आणखी नेमकं काय आहे, या लेटरमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे हे समजलेलं नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचा हा व्हिडिओ आपण घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचे, कारण मी पहिल्यांदा सांगणार आहे लेटर मधील पहिल्यापासून ते 7 मुद्दे लेटर मध्ये देण्यात आलेले आहेत। हे 7 पॉइंट कोणते आहेत पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगणार आहे। आता पहिल्यांदा जे झालं त्यांनी जसं लेटर मध्ये दिलं आहे ते सांगणार आहे आणि त्यानंतर 7 मुद्द्यापर्यंत जसं त्यांनी दिलं आहे, जे इंग्लिश मधून आहे ते तुम्हाला मी ट्रान्सलेट करून पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे। त्यामुळे कोणी मध्येच व्हिडिओ सोडू नका, कारण तुम्हाला पूर्ण मुद्दे समजणार नाहीत। शेवटचे 2 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आणि तुमच्या उपयोगाचे मुद्दे आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर सर्वात पहिल्यांदा आपण या लेटर मधील कोणकोणते मुद्दे आहेत ते पाहूयात, त्यानंतर पूर्णपणे त्यांचं डिटेल एक्सप्लेनेशन काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, त्यातील पहिला मुद्दा आहे, पहिला पॉइंट आहे तो बघा, 7 पॉइंट एकूण दिलेले आहेत लेटर मध्ये। त्यातील पहिला पॉइंट असा आहे की 20/9/2025 म्हणजे 20 सप्टेंबर 2025च्या पत्राचा संदर्भ घेऊन हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे। म्हणजे हे पत्र आहे 17 ऑक्टोबर 2025चं, परंतु त्यासाठी ते पत्र जारी करण्यासाठी 20 सप्टेंबर 2025च्या पत्राचा म्हणजेच लेटरचा संदर्भ घेतलेला आहे। हा पहिला पॉइंट आहे। त्यानंतर दुसरा पॉइंट सांगण्यात आलेला आहे की दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे 13 ऑक्टोबर 2025ला जी EPFOची बैठक झाली त्याच्या आधारावर, म्हणजेच EPFOची जी CBTची बैठक होती तिथेच EPS पेन्शनधारक समितीने रोजगार म्हणजेच श्रम मंत्री समोर न्यूनतम पेन्शन संबंधात शांततापूर्वक आणि शिस्तप्रिय पद्धतीने गेटच्या बाहेर एकत्र झाले होते। एक छोटी मीटिंग सुद्धा म्हणजेच आंदोलन प्रदर्शन करण्यात आलं होतं, याचं स्पष्टीकरण दुसऱ्या मुद्द्यात दिलेलं आहे। म्हणजे दुसऱ्या मुद्द्यात एवढं काय नाही, तिथं काय झालं हे सांगण्यात आलेलं आहे। मी तुम्हाला मगाशी सांगितलं सर्व पत्र आपण पाहणार आहोत। शेवटचे 2 ते 3 मुद्दे तुमच्या हिताचे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत,
त्यामुळे पहिल्यापासून शेवटपर्यंत एक ना एक मुद्दा व्यवस्थित पहा. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे CBT बैठकीचे अध्यक्षता करण्यासाठी HLEM एकत्रित पेन्शन धारकांना पाहिले आणि बैठक सुरू होण्या अगोदरच पेन्शन धारकांच्या प्रतिनिधींना बोलवले. म्हणजे प्रतिनिधी कोण? माननीय कमांडर अशोक राऊत आणि बाकीचे ते 4 प्रतिनिधी आहेत ते आणि EPFOच्या तात्काळ बैठक रूममध्ये त्यांना आमंत्रण देण्यात आले. म्हणजे या बैठकीला फक्त 2च जे आहेत प्रतिनिधी ते गेले होते. ते कोणते? ते 4थ्या मुद्द्यात सांगितलेले आहे. तिसरा मुद्दा पाहिला तुम्ही काय झालं ते. त्यानंतर 4था मुद्दा EPS 95 पेन्शन संदर्भात EPS प्रतिनिधी माननीय कमांडर अशोक राऊत आणि वीरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात HLEMने सुरुवातीला मुलाखत घेतली. या बैठकीला माननीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे, सचिव CPFC आणि पेन्शन ऑफिसमधून काही अधिकारी उपस्थित होते. हा 4था मुद्दा. म्हणजे 4थ्या मुद्द्यात सुद्धा थोडक्यात सांगितलेलं आहे तेथे कोण कोण उपस्थित होते आणि EPS 95 पेन्शनचे प्रतिनिधित्व कोणी केलं? फक्त 2च जणांनी केलं आहे. इतर वेळी 5 जण करत होते, परंतु त्या मीटिंग मध्ये फक्त अशोक राऊत आणि वीरेंद्र सिंग यांनीच केलेला आहे. त्यानंतर 5वा मुद्दा आहे तो म्हणजे HLEMने पेन्शन धारकांद्वारे समितीची स्तुती सुद्धा केली आहे. HLEMने पेन्शन धारकांच्या मागण्या पुढे नेण्यासाठी सुद्धा आज आश्वासन दिलेले आहे. म्हणजे पेन्शन धारकांच्या HLEMने पेन्शन धारकांच्या मागण्या पुढे नेण्यासाठी सुद्धा आश्वासन दिलेले आहेत आणि EPS 95 पेन्शनर्सच्या धैर्याची स्तुती सुद्धा त्यांनी केलेली आहे. तर हा होता 5वा मुद्दा. त्यानंतर पुढचा मुद्दा या लेटरमध्ये जारी करण्यात आलेला आहे तो म्हणजे या पॉइंटमध्ये आश्वासन दिलेले आहे की न्यूनतम पेन्शन वाढवण्यासाठी त्यांच्या मागणीवरती पूर्णपणे ध्यान दिले जात आहे. म्हणजेच पेन्शन धारकाकडून जी मागणी केली जात आहे त्यांच्यावरती सरकारचे पूर्णपणे ध्यान आहे आणि हा प्रश्न पूर्णपणे गांभीर्याने घेतला जात आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की प्राप्त अनुरूपच्या आधारावर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आधारावरती उच्च पेन्शनच्या निर्णयावरती EPFOद्वारे मिशन मोडवरती कारवाईची ग्वाही सुद्धा दिलेली आहे. म्हणजे हा पॉइंट आहे, मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करते नक्की काय आहे तो बघा. त्यांनी आंदोलन समितीच्या सदस्यांना पेन्शन आणि चिकित्सा म्हणजेच मेडिकल सामाजिक सुरक्षेच्या सार्वभौमासाठी सरकारद्वारे नियोजित विभिन्न मार्गातून आश्वासन केलेले आहेत. म्हणजेच 6व्या पॉइंटमध्ये थोडक्यात काय सांगितलं आहे बघा. हा पॉइंट होता मी तुम्हाला आहे असा सांगितला, जो इंग्लिशमधून होता मी तुम्हाला मराठीमधून सांगितला, परंतु नेमकं त्यात काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. म्हणजे 6व्या पॉइंटमध्ये बघा थोडक्यात न्यूनतम मिनिमम पेन्शन, हायर पेन्शन आणि मेडिकल बेनिफिट यावरती सरकार पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे. थोडक्यात हे सांगितलेले आहे 6व्या पॉइंटमध्ये. सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे बघा, हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. हा लेखी स्वरूपात दिलेला आहे, त्यामुळे भविष्यात तुम्हाला हा पॉइंट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानंतर 7व्या पॉइंटमध्ये दिले आहे की प्रतिनिधीने HLEMला धन्यवाद दिले आहे. म्हणजे प्रतिनिधी कोण? माननीय अशोक राऊत आणि वीरेंद्र सिंग यांनी HLEMना धन्यवाद सुद्धा दिलेला आहे. हे पत्र CPFCच्या आदेशानुसार जारी करण्यात आलेलं आहे. त्यांची साईन सुद्धा या पत्रावर झालेली आहे आणि यावरती रिजनल कमिशनर यांची सही झालेली आहे. CPFCच्या आदेशानुसार जारी करण्यात आलेलं हे पत्र आहे आणि त्यांची सही सुद्धा तुम्हाला या रिजनल कमिशनरची सही या पत्रावरती देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता पत्र इंग्लिशमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, परंतु मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल एक्सप्लेनेशन मराठीमधून केलेलं आहे, कारण बरेच पेन्शनधारक आहेत त्यांना हे पत्र अजूनही समजलेलं नाही. तर थोडक्यात काय सांगायचं, पहिल्यापासून पॉइंट आहेत त्यात बघा काय नेमकं काय सांगितलंय. मी माझ्या भाषेत थोडक्यात तुम्हाला सांगते. मी पॉइंट आता सांगितलं, परंतु पहिल्या पॉइंटमध्ये काय नेमकं सांगितले, EPS 95 पेन्शन धारकांची जे पेन्शन केव्हापासून आणि कधी वाढणार याबद्दल माहिती ही पहिल्या पॉइंटमध्ये दिलेली आहे. आपण डिटेलमध्ये पाहिलं आहे, थोडक्यात तुम्हाला सांगते. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे EPS 95 पेन्शनरची पेन्शन वाढीबरोबर DA म्हणजेच महागाई भत्ता
वाढणार याबद्दल सुद्धा चर्चा ही दुसऱ्या पॉईंटमध्ये करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल तिसऱ्या पॉईंटमध्ये नक्की काय दिलेलं आहे, तर तिसऱ्या पॉईंटमध्ये CBTची बैठक कुणाच्या अध्यक्षतेखाली झाली हे दिलेलं आहे. चौथ्या पॉईंटमध्ये आपले प्रतिनिधी म्हणजे EPS 95 पेन्शनरचे कोणकोणते प्रतिनिधी बोलावलं होतं हे चौथ्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर पाचव्या पॉईंटमध्ये HLMने धन्यवाद मानलेला आहे EPS 95 पेन्शनरचा. सहावा पॉईंट हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे न्यूनतम पेन्शन कधी वाढणार या संदर्भातील, म्हणजे कधी वाढणार हे सांगितलेलं नाही, परंतु त्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत सरकारचे हे मात्र सहाव्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सातव्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की प्रतिनिधी आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी HLMचे धन्यवाद मानलेला आहे. हे सातवा पॉईंट आहे. तर तुम्हाला मला वाटतं इन डिटेलमध्ये हे लेटर नेमकं काय आहे हे समजलं असेल. हे लेटर हे CPFCच्या आदेशानुसार जारी केलेलं लेटर आहे. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. यातील काही पॉईंट समजले नसतील, कोणता पॉईंट समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तुम्हाला त्यांचं आन्सर हे दिलं जाईल, त्याचं उत्तर हे दिलं जाईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.